Hello everyone, in this video we are going to start the 17th chapter of grammar. For that, open page number 70 of your textbook. Now the name of the chapter is capital letters, full stop and question mark. Now in this chapter we are going to see how we use all these capital letters, full stop and question mark. या सगळ्यांचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. Okay, at first see here. Can you identify who says this line correctly? खाली काही लाईन्स दिलेले आहे, तुम्हाला इथे दिसत असेल याच्यामध्ये क्लाउडमध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे की कोणत्या लाईन्स करेक्ट आहे, धिस वन और धिस वन. आणि ज्या लाईन तुम्हाला करेक्ट वाटतील त्याला तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू टिक इट. ओके, लेट अस सी. आय लाईक प्लेइंग इन द प्लेग्राऊंड, डू यू लाईक इट टू? मला प्लेग्राऊंडमध्ये खेळायला आवडते, तुला पण आवडते का? आय लाईक प्लेइंग इन द प्लेग्राऊंड, डू यू लाईक इट टू. आता या दोनमध्ये कोणतं करेक्ट आहे, तर हे सेकंड नंबर जे आहे ते काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. आता करेक्ट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. वाय इज द अदर वन रॉंग? मग हे करेक्ट आहे तर हे रॉंग का आहे, व्हॉट इज द रिझन? इट इज रॉंग बिकॉज इट इज इम्पॉर्टंट टू यूज कॅपिटल लेटर्स, फुल स्टॉप अँड क्वेश्चन मार्क. कारण राईट करताना कशाची आवश्यकता आहे, वी शुड यूज कॅपिटल लेटरचा आपण वापर केला पाहिजे, फुल स्टॉपचा वापर केला पाहिजे आणि क्वेश्चन मार्कचा सुद्धा वापर केला पाहिजे. आता आपण त्याचे रूल्स बघूया. ओके, फर्स्ट सी द कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्स आर यूज. कॅपिटल लेटरचा यूज कुठे आणि कसा करायचा, त्याच्या आधी कॅपिटल लेटर्स माहीत आहे आपल्याला. आपण कॅपिटल एबीसीडी आणि स्मॉल एबीसीडी लिहित असतो. ओके, कॅपिटल अल्फाबेट अँड स्मॉल अल्फाबेट, त्यातले आपल्याला कॅपिटल लेटर्स कधी यूज करायचे आहे. कॅपिटल लेटर्स आर यूज टू बिगिन अ सेंटेन्स और अ क्वेश्चन. म्हणजे कोणतंही सेंटेन्स किंवा कोणताही क्वेश्चन बिगिन म्हणजे काय, सुरुवात करताना आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, वी हॅव टू यूज द कॅपिटल. एक्झाम्पल्स, माय हेअर इज ब्लॅक. आता यम वाय माय हे काय बिगिनिंग ऑफ सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे यम आपण काय घेतलेलं आहे, कॅपिटल घेतलेलं आहे. ओके, सेकंड, व्हॉट इज युअर नेम. आता इथं आपण क्वेश्चन पण आहे आणि बिगिनिंग आपण काय घेतलेली आहे, कॅपिटल लेटर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजेच काय, वी हॅव टू यूज द कॅपिटल लेटर वाईल रायटिंग द क्वेश्चन अँड ऑल्सो टू बिगिन द सेंटेन्स. ओके, नाउ सी द सेकंड वन. टू बिगिन स्पेशल नेम्स ऑफ पीपल, पेट्स, प्लेसेस, डेज, मंथ, फेस्टिवल्स, बुक एक्सेट्रा. आणखी कॅपिटल लेटरचा आपल्याला यूज कुठे करायचा आहे, जेव्हा आपण स्पेशल नेम्स राईट करत आहे, म्हणजे कोणत्याही पीपल मीन्स लोकांचे नाव, व्यक्तींचे नाव, पेट्स म्हणजे पाळीव प्राण्यांचे नाव, प्लेसेस म्हणजे ठिकाणांचे नाव म्हणजे विलेजेस, सिटीज. ओके, किंवा प्रेक्षणीय स्थळं. त्याच्यानंतर डेज ऑफ द वीक, संडे, मंडे. देन मंथ, जानेवारी, फेब्रुवारी. देन फेस्टिवल्स, दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ऑल दिस. या सगळ्यांचं नेम राईट करताना आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू राईट द फर्स्ट लेटर कॅपिटल. लेट अस सी सम मोर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज नमन. आता नमनचा एन आपण काय केलेला आहे, कॅपिटल राईट केलेला आहे. ओके, लाईक दिस. सेकंड, आय हॅव अ डॉग कॉल्ड सँडी. सँडी कोणाचं नेम आहे, इट इज द नेम ऑफ अ डॉग. सो आपण यस काय केलेलं आहे, कॅपिटल घेतलेला आहे. नेक्स्ट, आय लिव्ह इन इंडिया. नाऊ इंडिया इज द नेम ऑफ द प्लेस और इट इज द नेम ऑफ अ कंट्री. त्याच्यामुळे आय आपण काय राईट केलेलं आहे, कॅपिटल राईट केलेलं आहे. ओके, नाऊ द नेक्स्ट, दिल्ली पब्लिक स्कूल इज ऑन सिख रोड. आता याच्यामध्ये बघा, दिल्ली इज द नेम ऑफ द सिटी, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, डी कॅपिटल घेतलेला आहे. देन पब्लिकचा पी आणि स्कूलचा यस आपण कॅपिटल का घेतला, बिकॉज दे आर ऑल्सो द नेम ऑफ अ स्पेशल स्कूल किंवा एका पर्टिक्युलर स्कूलचं नेम आहे. अँड ऑन द सिख रोड, परत आपण सिखचा यस आणि रोडचा आर कॅपिटल घेतलेला आहे, कारण ते सुद्धा काय, दे आर ऑल्सो द स्पेशल नेम्स. नाउ टर्न टू पेज 71. आय गो टू चर्च एव्हरी संडे. आता संडेचा यस काय केलेला आहे, कॅपिटल राईट केलेला आहे, कारण आपण डेज राईट करताना फर्स्ट लेटर कॅपिटल राईट करतो. ओके, देन होली इज इन द मार्च दिस इयर. होली इज द नेम ऑफ अ फेस्टिवल, दॅट्स वाय वी स्टार्ट इट बिगिन विथ द एच. अँड मार्च इज द नेम ऑफ द मंथ, दॅट्स वाय वी बिगिन इट विथ कॅपिटल लेटर. ही इज रीडिंग अ बुक कॉल्ड ॲडव्हेंचर लँड. नाउ हिअर Adventureland is the name of a book. That's why A and L are written in capital. Okay. Third one, to write the word I. For example, my mother and I like to play chess.
आता आय जे प्रनाऊन आहे ते नेहमी आपण कशामध्ये लिहितो, कॅपिटलमध्ये राईट करतो. ओके. फुल स्टॉप म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्णविराम. अ फुल स्टॉप इज यूज ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. तर फुल स्टॉपचा यूज कधी करायचा आहे, ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, म्हणजे वाक्य संपल्यानंतर किंवा सेंटेन्सच्या एंडला आपल्याला द्यायचा आहे तो फुल स्टॉप, लाईक दिस. ओके. इट इज लाईक द रेड लाईट ॲट द ट्रॅफिक सिग्नल. यू हॅव टू स्टॉप वेन यू सी इट. फॉर एक्झाम्पल, आता बघा हा जो फुल स्टॉप आहे तो कशासारखा आहे, आपण ट्रॅफिक लाईट्स पाहिलेले आहे आणि ट्रॅफिक लाईटमधला जो रेड लाईट आहे तो आपल्याला काय सांगतो, इट टेल्स अस टू स्टॉप. त्याचप्रमाणे फुल स्टॉप सुद्धा आपल्याला काय करायला सांगतो, स्टॉप म्हणजे थांबायला सांगतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल, धिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे, म्हणजे इथे सेंटेन्स संपलेला आहे म्हणून आपण इथे काय दिलेलं आहे, फुल स्टॉप दिलेला आहे. टुडे इज अ हॉलिडे. इथे पण सेंटेन्स संपलेला आहे आणि आपण तिथे दिलेला आहे फुल स्टॉप. ओके. म्हणजेच काय, फुल स्टॉपचा यूज कधी करायचा, ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. So student, what is your homework? You have to read all these rules carefully, and after that I will explain the remaining part in the next video. Okay then, bye.